राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। राहुरी तालुक्यातील सातरळ, सोनगाव, धानोरे, तांबेरे, तांदुळनेर आदी गावांना जोडणाऱ्या सातरळ तांबेरे या प्रमुख रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करण्याच्या मागणीसाठी राहुरी तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन गुरुवारी चौथ्या दिवशीही सुरूच राहिले। शासन व प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेण्यात न आल्याने आंदोलकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा आणि गरज पडल्यास आत्मदहनाचा इशारा दिलाय। सोमवारपासून सुरू असलेल्या या आंदोलनाला 4 दिवस पूर्ण झाले असून रस्त्याच्या दुरावस्थेमुळे परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहन चालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतोय। त्यामुळे सातरळ तांबेरे रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी गुरुवारी सकाळी आंदोलकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। तसेच खासदार निलेश लंके आणि आमदार रोहित पवार यांनीही आंदोलकांशी संपर्क साधून लवकरच प्रत्यक्ष भेट घेणार असल्याचं सांगितलं। माजी आमदार चंद्रशेखर कदम तसेच शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांची विचारपूस केली। शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या आंदोलनात किरण कडू, सादिक शेख, चंद्रकांत डुकरे, सचिन पवार, भीमाशंकर नाईकवाडे, सोपान डुकरे, बाळासाहेब आढाव, किरण विधाते, गणेश हार्दे, रघुनाथ मुसमाडे, आदिनाथ तनपुरे, बापूसाहेब गागरे, अशोक कदम, नानासाहेब गाडे, सोपान दिघे, अनिल पडघमल, योगेश गीते, देवराम हार्दे, भगवान ठोंबरे, राजेंद्र दिघे यांच्यासह अनेक ग्रामस्थ सहभागी झाले आहेत। या आंदोलनाला राहुरी तालुका वकील संघ, मराठा महासंघ, पंचक्रोशीतील मेडिकल असोसिएशन तसेच तांबेरे व तुळापूर ग्रामपंचायतींनी जाहीर पाठिंबा दिलाय। आम्ही सोमवार दिनांक 29 जून पासून राहुरी तालुक्यातील सातरळ तांबेरे या रस्त्याच्या दर्जोन्नती, रस्ता दुरुस्ती, रुंदीकरण यासाठी आम्ही आंदोलनाला बसलो आहोत। अतिशय खराब अवस्था या रस्त्याची झालेली आहे। शेतकरी वर्ग असेल, शेतीमाल असेल, दुधाच्या गाड्या असतील, चारा वाहतूक असेल, कामगारांचं जाणं येणं असेल आणि त्याचबरोबर विद्यार्थी, रुग्ण या सर्वांची ये-जा त्या रस्त्याने होत असते। अतिशय दुरावस्था या रस्त्याने झाल्यामुळे पायी चालणंही शक्य नाही, कारण की आठवडे बाजाराला जाताना अनेक जनता, ग्रामस्थ त्या रस्त्याने पायी जात असतात। पायी चालणंही मुश्किल झालेलं आहे त्या रस्त्याने। आम्ही प्रशासनाचा कमीत कमी 2020च्या आधीपासून या सर्व रस्त्याचा पाठपुरावा करत आलो आहे। त्या संबंधीचे आमच्याकडे पत्रव्यवहार शासनाची झालेले आहेत, परंतु शासनाने याकडे नेहमीच दुर्लक्ष करत आले। तर आमचं म्हणणं आहे की हा जिल्हा परिषद अंतर्गत येणारा रस्ता आहे, तर सध्या स्थितीला जरी तुम्हाला निधी टाकणं शक्य नसेल तर मुरुम तरी टाकून त्या रस्त्याचे कमीत कमी मोटरेबल तो रस्ता केला म्हणजे सध्या वाहतूक सुरळीत होईल। महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असा आहे की रस्ता शासनाचा आहे, परंतु शासनाचीच एसटी बस त्या रस्त्याने ये जा करत होते। खराब रस्त्यामुळे एसटी बसचं जाणं त्यांनी बंद करून टाकले। एसटी महामंडळाला आम्ही अनेक वेळा विनंती केली की या रस्त्याने तालुक्याला जाणारा हा एकमेव रस्ता आहे, एसटी चालू करा, परंतु रस्ता खराब असल्यामुळे एसटी महामंडळही त्या मार्गाने एसटी पाठवण्यासाठी तयार नाही। अशी अवस्था आमची सर्व ग्रामस्थांची 15-20 हजार लोकांशी संबंधित या रस्त्याशी निगडित सर्व व्यवहार आहे। बाजारपेठेशी त्यांचा सतत ये-जा असतो, संपर्क असतो। तरी सुद्धा आज प्रशासनाने 4था दिवस आमचा आंदोलनाचा आहे। प्रशासनाकडून आम्हाला कुठल्याही प्रकारचं रिप्लाय नाही, कुठलंही पत्र नाही, कुठली विनंती नाही आणि अशा पद्धतीत आमचं हे आंदोलन आम्ही आता अधिक तीव्र करण्याची निर्णय घेतलेला आहे। आमच्या काल कार्यकर्त्यांनी तहसीलदार साहेब असतील, पोलीस निरीक्षक साहेब असतील आणि संबंधित उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद यांना आम्ही या कार्यकर्त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आम्हाला आंदोलन सुरू असताना आमच्या पंचक्रोशीतील मेडिकल असोसिएशननी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। ग्रामपंचायत तांदुळनेर, ग्रामपंचायत तांबेरे, ग्रामपंचायत तुळापूरचे सरपंच या ठिकाणी आलेले आहेत आणि अतिशय खेदजनक बाब अशी आहे की हे प्रत्येक जणाला याचा त्रास सहन करावा लागत आहे। तर आमची सरकारला अजूनही विनंती आहे, सनदशील मार्गाने आम्ही हे आंदोलन करत आहोत। कुठलाही शासनाला इथं उपोषणाला, आंदोलनास्थळी त्रास होऊ नये याची आम्ही दखल घेत आमचं हे आंदोलन चालू आहे। तरी शासन आमची दखल जर घेणार नसेल तर उद्यापासून आम्ही कदाचित इथं जागरण गोंधळ करू, कीर्तन प्रवचन करू आणि आमचं आंदोलन अधिक तीव्र करू। आमचे कार्यकर्ते आता भविष्यात कदाचित उद्या परवा मोबाईलच्या टॉवरवर चढतील,
बुवा येते, रास्ता रोको आंदोलन होईल, कोणी रॉकेल पेट्रोल ओतून घेतलं तर याला कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी शासनाची राहील. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.